हॅलो एव्हरीवन, सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आज होता संडे आणि नेहमीप्रमाणे मी आणि ऋतून निघालो होतो बोईसरला जायला. बट आजचं थोडं वेगळं आहे, कारण आज आम्ही बोईसरला नव्हते चालले, तर आम्ही चालले होते मुंबईला. कारण की फायनली पहिल्यांदा आमच्या घरी येणार आहेत बाप्पा, म्हणजेच की गणपती बाप्पांचं आगमन यावर्षी आमच्याकडे होणार आहे आणि त्याची तयारी आम्ही आता चालू केलेली आहे. तर आपल्या लाडक्या बाप्पांच्या डेकोरेशनसाठी सामान घ्यायला आम्ही निघालो होतो मुंबईला जायला. म्हणून मग आम्ही फटफट आमची गाडी वगैरे पार्क केली बोईसरला, ट्रेन पकडली आणि आम्ही निघालो होतो मुंबईला जायला. आणि जसं की तुम्हाला दिसतच आहे, आम्ही पहिला आलो होतो दादरला, की आधी आमची छोटी मोठी जी काही शॉपिंग आहे ती पहिले करून घेऊया, मग जाऊया. कारण आम्हाला जायचं होतं मालाडला आणि मग तिथे 10 नंतर ते ओपनिंग होतं शॉप्स वगैरे म्हणून. आणि सर्वात पहिले आम्ही घेतला होता चहा, कारण कुठेही जा काही कर पण पहिला आम्हाला चहा लागत असतो. मग चहा वगैरे पिऊन घेतल्यानंतर पोट काही भरलं नव्हतं, सो म्हणून मग आम्ही इथे दादरमध्ये सँडविच ट्राय केलं. खूप छान असं सँडविच आम्हाला इथे मिळालं होतं. मी मस्त सँडविच वगैरे खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही हळू एक एक डेकोरेशनचे शॉप बघत फिरत होते. आणि ते आम्हाला एक कापडाचं शॉप दिसलं होतं, तिथे खूप जास्त व्हरायटीमध्ये आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये कापड होते. तिथून आम्ही थोडेफार कापड वगैरे खरेदी केले. त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट दुकानामध्ये आले होते बाप्पांसाठी शेला आणि कंठी घ्यायला. तिथून सुद्धा खरेदी केली आणि आता आम्ही पुन्हा निघालो होतो ट्रेनमध्ये बसून मालाडला जायला. आणि बघू शकता आम्ही किती सारी शॉपिंग केले. सॉरी, काही क्लिप्स मला घेता नाही गेल्या. आणि मग त्याच्यानंतर मालाडला उतरल्यानंतर आम्हाला पुन्हा लागली होती भूक. आणि आता सध्या आम्ही आहेत व्हेजिटेरियन श्रावणमुळे, त्यामुळे मग आम्ही इथे मस्त अशी लस्सी ट्राय केली होती. आणि मग लस्सी वगैरे पिऊन आम्ही फटफट पोचले होते त्या शॉपमध्ये. आणि तुम्ही बघू शकताय किती सारे व्हरायटीचे इथे फ्लावर्स आहेत, जे की वापरले जातात डेकोरेशनसाठी, हार, फुलं, अशा खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी. मग तिथून आम्ही आमच्या डेकोरेशनची ऑर्डर वगैरे दिली आणि पुन्हा आम्ही आलो होतो स्टेशनला येऊन आम्ही पुन्हा निघालो होतो बोरिवलीला जायला. बोरिवलीवर मग आम्हाला होती ट्रेन. आणि असा होता आमचा आजचा अवतार, म्हणजे दिवसभर फिरून फिरून आम्ही असे काही दिसत होते. आणि मग त्याच्यानंतर फायनली आमची ट्रेन आली होती आणि खूप गर्दी होती, त्यामुळे मला तिथे क्लिप नाही घेता आली. ज्या डहाणूवरून जे प्रवास करतात, म्हणजे डहाणू लोकलला, त्यांना माहिती असेल किती गर्दी असते. सो मग जसे आम्ही बोईसरला पोचलो आणि मग पुन्हा आम्ही बोईसरला पोचून निघालो होतो तारापूर साईडला जायला, कारण आमच्या घराचं थोडंसं काम घ्यायचं किचनचं. सो मग त्यासाठी मार्बल वगैरे सिलेक्ट करायला आम्ही पोचलो होतो. मग हे सर्व आमचं आटपून झाल्यानंतर पुन्हा आम्ही निघालो होतो आमच्या घरी जायला, कारण की आम्हाला खूपच लेटसुद्धा झालं होतं आणि घरी जाऊन स्वयंपाकसुद्धा बनवायचं होतं. पण सर्वात आधी आम्हाला लागतो चहा. सो आम्ही पटापट चहा वगैरे घेतला होता आणि मग जेवणाच्या तयारीला लागलो होतो. सो आजच्या पुरता एवढंच. बाय बाय.